केंद्र सरकारने नाफेड आणि NCCF मार्फत प्रत्येकी 1,00,000 टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या पद्धतीनं कांदा खरेदी सुरू झाली, परंतु कांदा खरेदी करत असताना जे निकष लावलेले आहेत त्या निकषामध्ये आता उपलब्ध असणारा बहुतेक कांदा हा रिजेक्ट होत असल्यामुळं कांदा खरेदी वेगानं होत नाही आहे। त्याशिवाय शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड अशी नाराजी तयार झालेली आहे। मुळामध्ये मार्केट इंटरव्हेन्शन कशासाठी करायचं, तर केंद्र सरकार जेव्हा कांदा खरेदीला उतरतं त्यावेळी आपोआपच बाजारभाव वाढतो आणि त्याचा फायदा केंद्र सरकारला, कांदा विकणाऱ्याला आणि न विकणाऱ्याला दोघालाही होतो। बाजार हस्तक्षेप करून कांद्याचे भाव वाढवणे हा उद्देश असतो, परंतु हा उद्देश कुठेतरी इथं साध्य होताना दिसत नाही। एवढं काटेकोर निकष लावून कांदा खरेदी करायला नाफेड किंवा NCCF या काही व्यापारी संस्था नाही आहेत। त्यांना काही नफा कमवायचा नाही आहे, त्यांना बाजार हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना भाव वाढवून द्यायचा आहे। त्यामुळं जो काही पैसा खर्च होणार आहे तो सरकारच्या तिजोरीतला पैसा खर्च होणार आहे, पण तरीसुद्धा त्यांच्या हडेलपी कारभारामुळं आज शेतकऱ्यांना थेट त्याचा फायदा होताना दिसत नाही। तेव्हा सरकारनं ही नौटंकी पहिल्यांदा बंद करावी। नाफेडच्या आणि NCCFच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दामध्ये सांगावं की जो काही उपलब्ध असणारा शेतकऱ्याचा कांदा असेल तो कांदा खरेदी करा, आणि तरच मग खऱ्या अर्थानं बाजार हस्तक्षेप होईल आणि मग कांद्याचे भाव वाढतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। अन्यथा ही एक फक्त नौटंकीच ठरणार आहे। त्यातून शेतकऱ्यांना फायदाही होणार नाही, प्रचंड भ्रष्टाचार मात्र होणार आहे आणि तिजोरीतला पैसा खर्च होणार आहे।